बसवणी खांद्यावरी मज दाविलेस तू सारे, एकदाच मी मागितले अन आणलेस तू तारे. तू गुरु तू सखा तूच माऊली. जशी सगळ्यांची आई त्यांची पहिली शिक्षिका असते तशी माझीही होती. तिने मला मॅथ्स आणि सायन्स तर शिकवलंच, ज्याच्यामुळे जॉमेट्री माझा फेवरेट सब्जेक्ट होता. पण त्याचबरोबर एक इंडिपेंडंट वुमन कसं व्हायचं हे तिनेच मला शिकवलं. आपण जेव्हा पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये डिसिजन्स घेतो किंवा चॉईसेस करण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःचं जे व्हॅल्यू असतं किंवा आपण काय डिझर्व करतो हे जर आपण डोळ्यांसमोर ठेवलं तर आपले डिसिजन्स सक्सेसफुलच होतात. ही गोष्ट ती माझ्या आईने मला शिकवली. म्हणून आज मी जे काय आहे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये ह्याचं क्रेडिट पण मी माझ्या मम्मीलाच देते. मी नेहमी म्हणत असते की मी मोठी मुलगी असल्यामुळे माझ्यावर माझे पेरेंट्स जास्त स्ट्रिक्ट होते किंवा समृद्धीला ते फ्रीडम्स मिळाले जे मला नाही मिळाले. आणि ही गोष्ट खरी आहे, ही मी डिनाय नाही करणार. पण तरी जेव्हा मी मागे वळून बघते माझ्या चाइल्डहुडकडे, तेव्हा मला रिअलाईज होतं की माझ्यासोबत पण माझे पेरेंट्स खूप फ्री होते. आणि आजही मला जेव्हा माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट असेल, ऑफिसमधली असेल, घरची असेल, कुठलीही असेल, ती मी माझ्या मम्मीला सांगायला मी रोज फोन करत असते. रोज नाही तर ऑल्टरनेट डेज आमचा फोन होतोच. आणि छोटी मोठी गोष्ट सगळी मी तिला सांगत असते. कारण आजही मला तिचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो किंवा तिचं ओपिनियन, ॲडवाईस जे असतं ते मला ऐकायचं असतं. आणि खूप वेळा आता 30 इयर्स झाले मी तिच्यासोबत राहिलेली आहे. लाईक मला माहिती आहे ती कशी आहे किंवा तिचे पॉईंट ऑफ व्ह्यूज कसे असतात. तरी खूप वेळा असं होतं की ती काहीतरी एक छोटीशी ॲडवाईस देते जी मला एकदम सरप्राईज करते किंवा मला असं वाटतं अरे हां, हे तर ऑब्व्हियस आहे, मला का नाही सुचलं. म्हणून तिची ॲडवाईस ऐकण्यासाठी मी आजही उत्सुक असते आणि सरप्राईज पण होते. म्हणून आज मला असं म्हणायचं आहे की जरी आज तुझं रिटायरमेंट असेल तरी तू फक्त तुझ्या अकॅडमिक, तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये रिटायर झाली आहेस. तू अजून मॉम म्हणून तर ऑब्व्हियसली रिटायर झालेली नाहीच आहेस, बट आमची शिक्षिका म्हणून सुद्धा तू अजून रिटायर झालेली नाही आहेस. सो आणि होऊ नकोस असं माझं म्हणणं आहे. पण तुझं प्रोफेशनल रिटायरमेंट एन्जॉय कर. तुझं जे लाईफ लाँग ड्रीम आहे वर्ल्ड टूर करण्याचं, ते आय होप की तुला करायला भेटेल. आणि आता तू फ्री आहेस, एन्जॉय कर आणि हेल्थकडे लक्ष दे. पास मला एवढंच म्हणायचं आहे. Congratulations. When I first met Samiksha's mom, she immediately accepted me into her family, and I quickly became her favorite child. And I know she loves me just as much as she loves her daughters, even though we don't share the same language. And whenever I go to India, I feel like I'm coming home. Congratulations on your retirement, Nate Madam, and I hope you have plenty of time to come and visit us here in the US. हॅलो एव्हरीवन, मी मयूर मुस्के. मी सध्या DY पाटील कुर्डीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्समध्ये इंजिनिअरिंग करतोय. आणि आज नाटे मॅडमच्या आयुष्यातील एक न्यू बिगिनिंग स्टार्ट होतीये. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला, भावना नाटे नावाने, ज्याचे आता 25,000 सबस्क्रायबर आहेत ऑलमोस्ट. तर त्या चॅनलशी माझी खूप वेगळी कनेक्टिव्हिटी आहे, जी की माझ्या कॉन्सेप्ट नॉलेज बिल्डिंगमध्ये त्या चॅनलचा खूप मोठा, म्हणजे ते चॅनल खूप मोठी पोझिशन डिझर्व करतं. कारण आम्ही जेव्हा 10th होतो तर मॅडमने तेव्हा चॅनल ओपन केलं होतं आणि कोरोना होता, सो आम्ही सगळे घरीच होतो. माझा तोपर्यंत डोक्यात एक थॉट प्रोसेस एकच, आपल्याला चांगले मार्क्स हवेत तर आपल्याला फक्त डेफिनेशन पार्ट करायच्यात, एक्सरसाइज पार्ट करायचे बस, जे की कॉन्सेप्टकडे कधी फोकस नव्हतंच. पण मॅमने ते युट्यूब चॅनल चालू केलं आणि मला ते युट्यूबच्या रिकमेंडेशनमध्ये आलं होतं. सो मी ते पाहायला स्टार्ट केली. तेव्हापासून कळालं यार कॉन्सेप्ट काय आहेत, जे की कॉन्सेप्टवर फोकस केलं पाहिजे. मॅम मला एकदा बोलल्या, मयूर, इफ यू हॅव टू गेट सम गुड नॉलेज देन यू हॅव टू फोकस ऑन युअर कॉन्सेप्ट, नॉट ऑन द मार्क्स. तुझा रँक इम्पॉर्टंट नाहीये, तुला तुझं नॉलेज किती तू इम्प्रूव्ह करतोय हे मॅमने मला समजावलं होतं. मग मी मॅमचं युट्यूब चॅनल व्यवस्थित फॉलो करायला लागलो, जे की अगदी मला कम्प्लीट होतं. अगदी ग्रॅव्हिटेशन पासून ते अगदी स्पेस मिशन पर्यंत सगळे मॅमचे मी हर एक व्हिडिओ पाहिलाय. आणि ज्या बेसिक कॉन्सेप्ट माझे इतक्या व्यवस्थित क्लिअर झाल्यामुळे आता मी इंजिनिअरिंग करतोय. इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये सुद्धा मला 100 पैकी 98 मार्क्स मिळाले, का तर माझं बेसिक इतकं व्यवस्थित स्ट्रॉंग होतं. एक लेन्सेस नावाचं चॅप्टर होतं, खूप हार्ड, म्हणजे सगळेच बोलायचे, जे की मी खूप युट्यूबला पाहिलं पण ते नव्हतं समजत मला.
मॅमचा तो ह्युमन आयचा व्हिडिओ इतका डिटेल व्यवस्थित, आणि त्याच्यात एक डिफेक्ट्स होते, आपल्याला दूरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही. तर ते का होतं, ते कॉन्सेप्ट मॅमनी इतका सुंदर तो एक्सप्लेन केला होता, जो की अजून सुद्धा माझ्या डोक्यात एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांची एक टीचिंगची वे खरंच रिअली एकदम ऑसम होता. त्यांचं शिकवणं अगदी मला खूप आवडायचं. आणि मॅथ्समध्ये सुद्धा त्यांचं एक मॅथ्स सुद्धा खूप मॅम व्यवस्थित घेत म्हणजे शिकवायच्या. आणि त्यामुळे म्हणजे खरंच एक बेस्ट टीचर अशी कॉन्सेप्ट मॅमविषयी माझ्या डोक्यात आहे. आणि त्यांच्याविषयी रिस्पेक्ट असाच डोक्यात राहील ऑलवेज. मॅम आहे, आठवणीत असतील. तर वन्स अगेन मॅमला त्यांच्या न्यू जर्नीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि एक त्यांना सांगणं आहे की त्यांनी ते यूट्यूब चॅनल परत कंटिन्यू करावं. जसा मला फायदा झाला तसंच खरंच अनेक स्टुडंट्सला होणार आहे. हॅलो एव्हरीवन, हाय मॅम. मी श्रावणी निलेश देसाई, लासलगाव, नाशिकमधनं. आज जो तुमचा रिटायरमेंटचा जो प्रोग्राम आहे, तर आज फक्त तुम्ही स्कूलमधनं रिटायर होत आहात. माझ्या मनातनं तुम्ही कधीच रिटायर होणार नाही आहात. एक ऑलवेज टॉप प्लेसवरती तुम्ही माझ्या राहणार आहात. आणि आमची ओळख कशी झाली मी हे थोडक्यात सांगते तुम्हाला. एका यूट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आमची ओळख झाली. मी 10th स्टँडर्डला होती. मला मॅथ्समध्ये क्युरीज होत्या. त्या मॅमने मला सॉल्व्ह करायला खूप हेल्प केली. त्याच्यानंतर अजून मला थोडे डाऊट्स आले, तर मॅमनी मला त्यांचा पर्सनल नंबर दिला. एवढं सहजासहजी कोणी आजच्या जगात पर्सनल नंबर देत नाही. त्याच्यासाठी खूप थँक्यू. की म्हणजे आज जर तुम्ही नंबर दिला नसता तर आत्तापर्यंत म्हणजे मॅथ्समध्ये मला एवढं बेनिफिट झाला नसता. आणि त्याच्यानंतर मॅमने काहीतरी कसा जादू केला की मॅथ्स मला खूप इझी वाटायला लागलं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मॅमनी फक्त एक स्टुडंट सारखं नाही तर मला एका मुलीसारखं जपलेलं आहे. जे काही डाऊट आहेत, मी स्पोर्ट्स पर्सन आहे, मी स्विमर आहे, तर मॅमने मला स्पोर्ट्स प्लस स्टडीज हाऊ टू डू इट हे सगळं समजवलं आहे, मोटिवेट केलेलं आहे. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू मॅम अँड बेस्ट लक. आय मिस यू. दांडेकर, भावना नाट्य मॅमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावरून मी लॉकडाऊनमध्ये मॅथ्स शिकले आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. कारण त्या व्यवस्थित पद्धतशीर कागदावर स्टेप्स वाईज सोडवून द्यायच्या गणित, आणि तशीच मी बोर्डाच्या परीक्षेतही लिहिली 10वीमध्ये, आणि त्यामुळे मला अतिशय उपयोग झाला. थँक्यू फॉर दॅट मॅम. Hey everyone, I want to share an amazing experience I had with my Ajji's maths teacher. During the lockdown, I had the opportunity to learn from her, and it was truly transformative. Her teaching style is exceptional. She explains complex concepts in a way that's easy to understand, and her patience and encouragement makes you feel supported every step of the way. Our relationship has blossomed since then, from just a grandmother and a grandchild to a teacher and a student. Her ability to break down difficult topics into simple and understandable pieces is remarkable, and her passion for teaching is contagious. I have learned so much from her, and our bond has grown stronger. Her teaching is a gift for her, and I feel grateful to have experienced it. Thank you so much. आजपर्यंत मी कधीच स्टेजवर बोलले नाही. मला इथं आल्यावर असं वाटलं की आपण बोलावं, पुढे जावं. त्याचा म्हणजे नाही का अजूनही भीती वाटते मला कसं बोलायचं. अजूनही मला धडधड होती, मला घाम फुटला की काय बोलावं. आणि नाट्य मॅडमने मला मॅथ्समध्ये खूप म्हणजे मला मॅथ्स जमतच नव्हतं. एवढं मागे लागून म्हणजे की कर तू पास तरी हो. तुकडीमध्ये सगळ्या एकदम म्हणजे हुशार मुली, आणि मला असं वाटायचं मी कुठे येऊन पडली तुकडीमध्ये. शेवटी सगळं वर्ष गेलं. रिझल्टचा दिवस आला. रिझल्टच्या दिवशी सुद्धा मी येत नव्हते. पप्पाने मला गाडीवर बसवलं, म्हटले चल फेल तर फेल. पण जेव्हा मी इथं येऊन पास झाले, अक्षरशः नाट्य मॅडमच्या समोर इतकी रडले मी, म्हणजे त्यांनी मला घडवलं. तू माझ्या जीवाची सावली.